खंडोबा यात्रेत कुस्त्यांचा धुराळा, कोळसा गावात मल्लांचा थरार. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक मल्लविद्येचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कुस्ती स्पर्धेमध्ये विजय शिंदे वारा, हनुमान भुतनर सांगवी भुतनर, गजानन चव्हाण वाघी, अविनाश जाधव इडोळी, अभिषेक जयपूर, गोपाल काशिम आणि ऋषिकेश कासगुंडे कुपटी या पहिलवानांनी दमदार खेळाचं प्रदर्शन करत बक्षिसांवर आपले नाव कोरले. विजेत्या मल्लांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार रामरावजी वडकुले, अशोकराव नाईक, शिवसेना जिल्हा शहर प्रमुख हिंगोली, शशिकांत वडकुते, युवा भाजप ओबीसी प्रमुख परमेश्वर मांडके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख उबाठा ठाकरे गट, दीपक मस्के, पोलीस निरीक्षक सेनगाव, भास्करराव बेंगाळ, अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच राम बेंगाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचमढून भगवानराव कासगुंडे, कृष्णा राठोड, मनोहर बांगर, प्रताप देशमुख, शंकर तोंडे आणि प्रकाश शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली. खंडोबा यात्रा कोळसा ग्रामपंचायत कार्यालय कोळसा आणि विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कुस्ती स्पर्धेमुळे खंडोबा यात्रेला विशेष शोभा प्राप्त झाली असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया. चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आज मी कोळसा या यात्रेमध्ये आलेलो आहे. तर या कोळसा यात्रेमध्ये हजारो भक्त भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. तर इथं जवळपास मराठवाडाच नाही तर विदर्भातील लोकही या इथे येऊन नवस आपला पूर्ण करतात. तर या यात्रेमध्ये बरेच काही कुस्ती स्पर्धा ठेवल्या जाते. त्याच निमित्ताने शंकरपट देखील उत्साहानं मला वाटते. मी तरी इथं 5 वर्षापासून येतो, त्या आधीपासून बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम होता. वास्तविक स्वतः सध्याच्या काळात सगळीकडे शहरामध्ये क्रिकेटच्या दुसरं काही चालल्या जात नाही. जुने खेळ लोप पावत चाललेले, परंतु इथं विद्याशक्तीचे अध्यक्ष बेंगाळ साहेब असतील, या ठिकाणचे सरपंच कमिटी, पूर्ण सरपंच आणि त्यांचे सदस्य आणि खंडोबा यात्रा कमिटी या ठिकाणी हे कार्यक्रम घेऊन लोकांना त्यांचा आनंद अतिशय त्या ठिकाणी खंडोबा पावन होईल अशा प्रकारचं काम करतात. या ठिकाणी अशोकराव नाईक असतील, आमच्याबरोबर आता गंगाराम फटाकडे, आमचे सर्व इतर गडचे लोक आहेत. आम्ही वेळोवेळी या खंडोबाला येत राहतो. एक पावन होणारा देव आहे. अशा ठिकाणी आपल्या या भागातील त्याला करमणूक नाही म्हणणार. याला आश्रम जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून मी यात्रेचं नाव ऐकतो आणि या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून नव्हे तर लांबून लोक येतात, आशीर्वाद घेतात. या कार्यक्रमासाठी उत्साहाने सहभागी होतात. विद्याशक्ती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बेंगाळ साहेब, परिसरातील सर्व भाविक या खंडोबा यात्रेनिमित्त या परिसरातले जे पालक आहेत, परिसरातले जे गावं आहेत, तर या लोकांची या मंदिरावर श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी या भागातल्या ज्या बी मुली बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या यात्रेनिमित्त येतात. वेगवेगळ्या दर्शनानिमित्त दर्शन होतं आणि ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आणि जे काही खेळ आहेत, वडकुते साहेबांनी सांगितले की कबड्डी असेल, कुस्ती असेल किंवा शंकरपट असेल, खेळ गेल्या वर्षीपासून कोर्टाने परवानगी दिली. त्यावर शंकरपट घेतले. शंकरपटात अनेक 157 जोड्यांनी सहभाग घेतला आणि आज कुस्त्याचे सामने झाले. त्याच्यात महाराष्ट्रातून खेळणारे अनेक खेळाडू या ठिकाणी आहेत. तसेच 22 तारखेला कबड्डीचे सामने आहेत. तर ते सामन्यासाठी बरेच खेळाडू त्याच्यात सहभागी होतील आणि या यात्रेसाठी परिसरातल्या सर्व लोकांनी, या तालुक्यातले शेनगाव तालुका असो, हिंगोली जिल्हा असो, या शंकरपटाच्या उद्घाटनासाठी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर डॉक्टर राम कदम आणि आजच्या कार्यक्रमाला माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब, आमचे समाजभूषण अशोकराव नाईक, त्यानंतर परमेश्वर मांडगे, नंतर गंगारामजी फटाके, शशिकांत वडकुते व इतरांनी आज कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची वाढवली
आणि आमच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या. भविष्य काळात यात्रा नाव रुपायला येईल आणि आम्हाला गावकरी मंडळी असेल. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.